नमस्कार, मी साटम। दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला ह्या दिवाळीत मी दाखवणार आहे, ते म्हणजे कोण म्हणतं मराठी माणूस धंदा करू शकत नाही। आता तुम्हाला दाखवतो, सीजनल जरी धंदा असेल तरी काय फुलला आहे तो। आतापर्यंत नक्कीच माझी तरी दिशा चुकत होती फटाक्यांच्या बाबतीतली, पण आता चुकणार नाही। तर आता तुम्हाला मी 2 दुकानं दाखवणार आहे, एकदम ओतंबून वाहत आहेत। हे बघा, हे आमचं शिंदे बंधूंचं फटाक्यांचं दुकान। शिंदे बंधूच दिसत नाहीये, इतकं ओथंबून वाहत आहे। अक्षरशः त्यांनी लोक ठेवली आहेत मॅनेज करायला। गायकवाड बंधूंची पण तीच स्थिती आहे बघा। खरं सांगतो तुम्हाला, फटाक्यांच्या बाबतीत तर माझी दिशा चुकत होती, कपड्यांच्या बाबतीत चुकणार नाही। आमच्याच मित्रांचं लंबोदर क्रिएशन आहे, इथे समोरच बसलोय मी आणि पाहतोय। एकंदरीत खूप भन्नाट वाटतंय, आपली मुलं प्रगती करतात ते पाहून। मराठी माणूस धंदा करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय। आता मी तुम्हाला लंबोदर क्रिएशन्सचं एकंदरीत स्थिती दाखवतो। तर बघा, हे लंबोदर क्रिएशन आहे। बाहेर सुद्धा त्यांनी स्टॉल लावला आणि खचाखच आतमध्ये भरलेलं आहे। बाहेर पाहू शकता तुम्ही, अक्षरशः माल एकदम लोड केलेला आहे। ही स्थिती आहे। आपल्या मराठी माणसांनी धंदा करायचा ठरवलं ना, आता ह्यांची ही एक ब्रांच आहे, 5 ते 6 ब्रांच यांनी आतापर्यंत ओपन केले। याला म्हणतात पॉवर ऑफ बिझनेस, आणि मराठी माणूस धंदा करू शकतो हे माझ्या मित्रांनी प्रूफ केलंय। बघा, कायम आहे ना, फटाक्यांच्या उदाहरणाबाबतीत ना माझी दिशा चुकत होती, पण आज शिंदे बंधूंनी किंवा गायकवाड बंधूंनी दाखवून दिलंय की फटाक्यांमध्ये सुद्धा आपण मार्केट खाऊ शकतो। कपड्यांच्या बाबतीत तर आपली पोरं आहेतच पुढे, तर धंदा हा केलाच पाहिजे। कुठला ना कुठला करा, पण व्यवसाय करा, जेणेकरून तुम्हाला जो 10x नी तुम्ही वाढू शकाल ना, तिथे 100x किंवा 1000x नी तुमची प्रगती होऊ शकते। हे फक्त तुम्हाला बिझनेस, धंदा किंवा व्यवसायच देऊ शकतो। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि हर हर महादेव।